नमस्कार मंडळी, येत्या 3 महिन्यात स्टार प्रॉर 6 नव्या मालिका आणि 2 नवे कार्यक्रम दाखल होत आहेत. त्यामुळे स्टार प्रॉर काही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामध्ये काही दिवसापूर्वीच दाखल झालेली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका देखील बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरती स्वतः या मालिकेचे निर्माते आणि प्रमुख अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील भाष्य केलं होतं. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका कमी TRP अभावी बंद करण्याचा निर्णय स्टार प्रॉने घेतला. त्यामुळे आता मोठी नाराजी पसरली आहे. काही दिवसापूर्वी स्टार प्रॉने TRPच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नव्या कोऱ्या 8 मालिकांची घोषणा केली होती. त्यामुळेच कमी TRP अभावी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 152 भागांनंतर 14 जूनला बंद होणार आहे. या संदर्भात अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही मालिका बंद होणार असल्याचं सांगितलं. पोस्ट शेअर केल्यानंतर या मालिकेच्या चाहत्यांनी स्टार प्रॉर आगपाखड केली आहे. घरगुती लफडी, फुटकळ भांडणं दाखवण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास सांगणाऱ्या, मनात क्रांतीची ज्योत जागवणाऱ्या अशा मालिका मात्र तुम्ही बंद करण्याचं षडयंत्र सुरू केलंय, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. ही मालिका बंद होणार असल्याकारणाने प्रेक्षकांची जी नाराजी आहे ती स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केली. दरम्यान ज्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी क्रांतीची मशाल संबंध महाराष्ट्रात पेटवली, त्यांच्या प्रेरणादायी इतिहासाची आठवण करून देणारे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. मात्र TRPचं कारण देत अवघ्या 5च महिन्यात मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 14 जूनपासून ही मालिका बंद होईल असं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं. या मालिकेच्या जागी सुना येती घरा ही नवी मालिका दाखल होणार आहे. TRPच्या संदर्भात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दैनंदिन मालिका हे अनेक लोक OTT प्लॅटफॉर्मवर पाहतात. मात्र TRP फक्त सायंकाळी प्रसारित होणाऱ्या भागाचा मोजला जातो. त्यामुळे TRPचं कारण हे माझ्या मते अर्धसत्य आहे, असे डॉक्टर कोल्हे म्हणाले. दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद करू नये असं प्रेक्षकांचं मत आहे. आता यावरती स्टार प्रॉ चॅनल काय निर्णय घेतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. अमोल कोल्हे यांनी सांगितल्याप्रमाणे ही मालिका स्टार प्रॉर बंद होत असली तरी OTTवरती चालू राहणार आहे. त्यामुळे आता कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवरती ही मालिका येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद होत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.